या पद्धतीने तुम्हाला जे त्वचेला आलेलं टॅनिंग आहे हे आपण कमी करू शकतो. कॅप घाला, डोळ्याला गॉगल घाला आणि छानपैकी उन्हाळा एन्जॉय करा. नमस्कार, वैद्य सुविनय दामले. उन्हाळ्यामध्ये आपली त्वचा अशी थोडीशी काळवंटे किंवा काय तो उन्हाचा प्रकाश पडल्यामुळे चेहऱ्यावर सुद्धा असा काळेपणा निर्माण होतो, टॅनिंग होतं. कपड्याचा रंग खालचा वेगळा राहतो आणि बाकीची हाताचा उघडा भाग असतो तो थोडासा टॅनिंग मध्ये जातो किंवा सगळ्या अंगावर चेहऱ्यावर असा एक तेलकटपणा तयार होऊन राहतो. याच्यासाठी काय करायचं? सरळ 3 वेळा आंघोळ करायची. उन्हाळ्याचा त्रास जेव्हा होतो तेव्हा शरीरातला वॉटर बॅलन्स जो आहे हा बिघडलेला असतो आणि त्याला पुन्हा तुम्ही जर भरलं नाहीत तर काय होणार आहे? आतली त्वचा, आतलं जे पाणी आहे हे पर्सेंटेज त्वचेतलं पण कमी होत जातं आणि त्वचेला एक काळेपणा येतो, रुक्षपणा येतो, कोरडेपणा येतो. त्यामुळे शरीर पुन्हा काय करतं? आतनं घाम निर्माण करून त्वचा ओली ठेवण्याचा प्रयत्न करतो. बाहेरचं तापमान वाढलं आणि आतलं तापमान जर तसंच वाढत राहिलं, रक्त उकळेल की हो. आणि म्हणून या उष्णतेचा त्रास रक्ताला होऊ नये यासाठी शरीरावर एक सौम्य असा पाण्याचा म्हणजेच घामाचा थर तयार करून ठेवतं शरीर. हा थर काढायचा नाही आणि जर काढायचाच असेल तर तो ओल्या फडक्याने पुसून काढायचा. सुक्या टर्किश टॉवेलने किंवा सुक्या पंचाने समजा जर तुम्ही अंग पुसत राहिलात तर सगळा कोरडेपणाच पुन्हा निर्माण होईल. माझे आजोबा जेव्हा आंघोळीला जायचे उन्हाळ्याच्या दिवसात तेव्हा ओल्या पंचाने ते केस पुसायचे किंवा अंग चोळायचे. धोत्राचा सोगा असतो ना, तो असा ओल्याच धोत्रावर आंघोळ करून तो जो सोगा असतो धोत्राचा तो पिळून त्यानेच अंग पुसायचे. म्हणजे थोडासा ओलावा अंगावर राहतो, तेवढा शिल्लक ठेवला तरी चालतो. फक्त एक काळजी घ्यायची, ओल्या अंगाने पुन्हा उन्हात जायचं नाही. ओल्या अंगाने उन्हात गेलात तर पुन्हा ते पाणी शरीरावरचं जे आहे हे सूर्याच्या उष्णतेने आणखीन तापतं आणि आतल्या रक्ताला पुन्हा गरम करायला मदत होते. त्यामुळे जे आपल्या शरीराला एक मॉइश्चर असतं हे मेंटेन ठेवायचं. साबण शक्यतो वापरू नका, शॅम्पू पण नको. अगदी कुठच्याही आयुर्वेदिक, हर्बल या नावाने जे मिळतात ना साबण, सगळं केमिकल युक्तच आहे हो सध्या. त्यामुळे तिथे त्या फंदात न पडलेलं बरं. मग त्याऐवजी काय वापरायचं? उटणं वापरा. जरा असं खरखरीत स्पर्श जर अंगाला झाला ना तर ती त्वचा सुद्धा जे वरचा जो लेअर असतो हा असा घासला जातो. चण्याचं पीठ चालतं किंवा नारळाचा रस काढून झाल्यानंतर उरलेला चोथा असतो, सावलीत वाळवायचा आणि तो स्क्रबर म्हणून वापरायचा. तो सुद्धा खूप छान काम करतो. चेहऱ्याला सुद्धा असं घासण्यासाठी तो एक जरा खरखरीत असा स्पर्श खूप चांगलं काम करतो. त्याच्यातही थोडासा मॉइश्चर असतंच. कलिंगणाची साल आहे, लिंबाची साल आहे, संत्र्याची साल आहे, ह्या सालींचे तुकडे करायचे आणि ते उन्हात 1-2 उन्हात वाळवायचे आणि त्याची मिक्सरला करायची पावडर आणि ती पावडर ह्या नारळाच्या चवीमध्ये जर मिक्स केलीत तर त्या फ्लेवरचा चव तयार होणार आहे. म्हणजे हा स्क्रबर जो आहे हा सुद्धा थोडासा मॉइश्चरायझर म्हणून सुद्धा वापरता येईल. दुधाने आंघोळ करून बघा ना एक दिवस, पूर्ण अंगाला. अगदी बालडीभर दूध घ्यायला नको, वाटीभर दूध घ्यायचं आणि आंघोळ करत असताना साबणाच्या ऐवजी दुधाने मालिश करायचं पूर्ण अंगाला. टॅनिंग पण कमी. क्लिन्सिंग मिल्क तुम्हाला माहिती आहे, क्लिन्सिंग मिल्क काय करतंय? अंगाला स्वच्छ ठेवण्यासाठीच ते प्रयत्न करतं. मग असं वापरलं तरी चालू शकतं. निरसं दूध वापरलं तर त्याच्यात थोडासा तुपाचा म्हणजे स्निग्धत्वाचा अंश असल्यामुळे निरसं दूध अधिक चांगलं काम करतं. सध्या मार्केटमध्ये फ्रेश क्रीम विकत मिळतं, अमूल कंपनीचं मिळतं, एवढंसं पॅक असतं. ती क्रीम घेऊन जरी तुम्ही चेहऱ्याला लावून ठेवलत ना एक अर्धा तास, अरे इतकी त्वचा तुकतुकीत होते. केसांना सुद्धा लावू शकतो, अंगाला पण लावू शकतो. पूर्ण अंगाला जरी हे तुम्ही लावलत ना तरी शरीरातला वॉटर बॅलन्स हा मेंटेन व्हायला मदत होत असते. थंड पाण्यामध्ये पाय बुडवून ठेवणं किंवा चेहऱ्याला लोणी लावणं, दह्याची साय लावणं, साखर सुद्धा घालायची त्याच्यामध्ये. भूक लागली की असं चाटून खायला काहीच हरकत नाही. तेल लावलं तरी चालतं. आंघोळीच्या अगोदर तेल लावायचं, रात्री झोपताना कानात तेल घालायचं, डोक्यावर तेल घालायचं. अभ्यंग तेल नावाचं तेल विकत मिळतं, नाहीतर सरळ शुद्ध तिळाचं तेल, शुद्ध खोबरेल तेल अधिक चांगलं. लाकडी घाण्यावरचं मिळालं तरी चालतं. म्हणजे काय होईल याने? तर शरीरावर एक लेअर येऊन राहील. जेव्हा तुम्हाला उन्हात जायचं असतं तेव्हा उन्हात जाण्यापूर्वी शरीराला थोडासा असा एक मॉइश्चरायझर जर लावलं, आयुर्वेदिक मॉइश्चरायझर म्हणतोय मी, दही सुद्धा अगदी थोडंसं फेसून घ्यायचं चांगल्यापैकी आणि त्याचा एक बारीक लेअर नुसता जरी लावला तरी चालतो. त्याला फ्लेवरसाठी मागाशी मी सांगितलं, संत्र आहे, मोसंबा आहे, अननस आहे, पपनस आहे, यांचा फ्लेवर जरी त्याच्यात मध्ये मिसळला तरी चालतो. आणि या पद्धतीने तुम्हाला जे त्वचेला आलेलं टॅनिंग आहे हे आपण कमी करू शकतो. कॅप घाला, डोळ्याला गॉगल घाला आणि छानपैकी उन्हाळा एन्जॉय करा. कपडे मात्र सुतीच घातले पाहिजेत आणि जेवढे मोकळे आणि ढगळ कपडे असतील तेवढं वायुविजन जे आहे ना आतलं
त्वचेचा बाहेरच्या तापमानाशी असलेला संपर्क येऊन निर्माण झालेला घाम हा या कपड्यामध्ये शोषला जायला पाहिजे असतो. टेरिलिन, टेरेकॉट, नायलॉन असे कपडे ज्याच्यामध्ये शोषलाच जात नाहीये घाम, असे कपडे शक्यतो वापरू नयेत. लहान मुलांच्या बाबतीत विशेष काळजी घ्यायची. लहान मुलांच्या कानात सुद्धा तेल घातलं तरी चालतं, त्याने सुद्धा चांगला फायदा होतो. डोळ्याला रात्री झोपताना एरंडेल तेल लावावं, याने सुद्धा डोळ्यांवर येणारा ताण जो असतो उन्हाळ्याचा तोही कमी व्हायला मदत होतो. ही सगळी काळजी जर घेतलीत तर उन्हाळा तुम्हाला निश्चितपणे सुसह्य होईल याची मला खात्री वाटते. धन्यवाद.